उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागपूर इथल्या विजयगड बंगल्याबाहेर अंगणवाडी सेविका आंदोलनाला बसल्या आहेत। टाळ्या वाजवून सरकारला जागं करण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून केला जातोय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी कल्पना नस्कर यांनी। मी उभे आहे नागपूरमधील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विजयगडच्या बंगल्याच्या बाहेर आणि तिथेच या अंगणवाडी सेविका आज आंदोलनाला बसलेल्या आहेत। त्यामुळे बॅरिगेड लावून संपूर्ण बंद केलेला आहे। बॅरिगेडच्या आतमध्ये या अंगणवाडी सेविका आंदोलन करत आहे। अनोख्या पद्धतीने शिटी वाजवून टाळ्या वाजवून सरकारला दागवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बंगल्याच्या बाहेर येऊन बसलेल्या आहेत आणि आंदोलन करत आहेत। सुरक्षा व्यवस्था लावलेली आहे, पण तरीही मात्र महिला मात्र आंदोलनासाठी बसलेल्या आहेत आणि शिटी वाजवतात आहे। त्या का शिटी वाजवतात आहे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया। तुम्ही आज शिटी वाजवतात, काय त्याच्या मागचा उद्देश आहे? कारण हे सरकार बैर झालेलं आहे। आजपर्यंत त्यांच्या कानापर्यंत आमचा आवाज गेला नाही, आमच्या मागण्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आणि म्हणून आम्ही त्यांना ऐकू जाण्याकरिता शिट्ट्या वाजवत आहोत, जेणेकरून त्यांनी या शिट्ट्याच्या आवाजानं जागं झालं पाहिजे आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं। आता आमच्या याच्यावरच आता जितके वेळ आमच्या जोपर्यंत मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। आज थेट त्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बंगल्याबाहेर आलेल्या आहेत आणि इथे आंदोलन करतात आहे। कल्पना नस्कर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।